आपला गणपती बाप्पा 1.5, 5, 7, 9 किंवा 11 दिवसांसाठी विराजमान झालेला आपण पाहतो. पण तुम्ही कधी नागोबा 1.5 दिवसांसाठी विराजमान होताना पाहिलंय का? होय. सावंतवाडीच्या मळगाव रस्तावाडीतील गोसावी घराण्यात गेली 200 वर्ष 1.5 दिवसांची नागपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा जपली जातीय. आणि विशेष म्हणजे या उत्सवात विराजमान होतो 5 फण्यांचा पंचमुखी नागराज. नागपंचमीच्या दिवशी मातीच्या नागप्रतिमेची विधिवत स्थापना करून दूध, लाह्या आणि पातोळ्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. या नैवेद्याची तयारी मात्र घरातील केवळ पुरुषच करतात. ही या परंपरेची खास आणि अनोखी बाजू आहे. महिलांकडून पारंपरिक ओसा घातला जातो, तर भजन आणि फुगड्यांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं. दुसऱ्या दिवशी आरती आणि भजनानंतर ढोल ताशांच्या गजरात पंचमुखी नागराजाचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन केलं जातं. त्यानंतर भाविकांना शेगलाची भाजी आणि भाकरीचा पारंपरिक प्रसाद दिला जातो. 2 शतकांपासून जपली जाणारी ही परंपरा म्हणजेच श्रद्धा, निसर्ग आणि संस्कृतीचा अनोखा संगम आहे. मळगावच्या गोसावी घराण्याचा हा पंचमुखी नागराज म्हणूनच ठरतोय सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. कारण आमचा हौसा ह्याच्यामध्ये कशामध्ये हळदीच्या पानामध्ये. हळदीचं पान आम्ही उकडू शकत नाही, भाजू शकत नाही, म्हणून ते पंगाराच्या पाता. ह्या पंगाराचा झाड आता सध्या मिळत नाही, दुर्मिळ झालेला आहे. पण तरी सुद्धा आम्ही शोधून आणून गावातून एक झाड बघूनच ठेवलेलं आहे दरवर्षाप्रमाणे. काय म्हणजे मला वाटतं स्वामी समर्थांनी आमच्यासाठी झाड ठेवलंय ते असं आहे. लक्षात आलं ना? ह्या तर पातोळ्या बनवलेल्या आहेत बघा, ह्याच्यातल्या पंगाराच्या. हे बघा असं ते पंगाराच्या पातोळ्यामध्ये गेलेलं आहे. कारण हौसा आमचा आता ह्याच्यामध्ये आहे ना, तो ह्याच्यामध्ये हळदीच्या पानामध्ये. त्याच्यामुळे आम्ही हा पातोळ्या बघा असे केलेले आहेत. गरम गरम आहेत, खायला पण मस्त आणि आयुर्वेदिक. आणि हा सगळा पुरुषांनाच बनवायला पाहिजे. सकाळी उठल्यापासून ते पुरण तयार करण्यापासून, जात्यावर ते भरडून लावण्यापासून. म्हणजे आता तुम्ही जात्यावर हो जात्यावर हो जात्यावर सकाळी मला वाटतं 7:30लाच मला वाटतं जात्यात बसायला पाहिजे. कारण हे कार्यक्रम जायला पाहिजे ना, हा निवेद वगैरे. कारण पुन्हा जेवायचा वगैरे जेवणाचा कार्यक्रम असतो, मित्रमंडळी जेवायला वगैरे येतात. त्याच्यामुळे हे सगळं तयार करून जायला पाहिजे. आता हे पातोळे करा, आपण देवाचा निवेद करा, होणार नाही ते. त्याच्यामुळे हा असं आहे. सकाळी उठून आता कशाच्या बनवल्यात तुम्ही? हे तो पूर्णाच्या डाळ, चणा डाळच्या पूर्णाच्या बनवलेल्या आहेत ते. असं आहे ते. वडिलोपार्जित आणि आजोबांपासून ते चालू झालेलं आहे ते. त्यापासूनच आम्ही ते बनवलेलं आहे. यात तुम्हाला स्त्रिया कुठलीच मदत करत नाही? नाही, बायकांची मदत ह्याच्यामध्ये काहीच नाही. ही सगळी पुरुषाची येतात असं. आणि भांडी पण हे बघा, आता आम्ही हे फक्त तांब्याचं वगैरे पितळेचं वगैरे घेतलेलं आहे. फक्त हे फक्त काढून घ्यायला स्टील वापरलेलं आहे असं आहे. पण आता काढण्यासाठी स्टील वापरलेलं आहे. आता हे दुसरा कशाचा म्हणून थळा आहे जेवासाठी सेपरेट, मग त्याच्यामध्ये हे काढून घेऊन निवेद दाखवणार आहे. त्याच्यामध्ये निवेद दाखवणार स्टील वगैरे असं काही नाही असं आहे. हे आमचं गोसावी कुटुंबाचं एक नागपंचमीचा सण आहे. तो गेले 200-300हून अधिक वर्ष पिढ्यानपिढी चाललेला आहे. म्हणजे पंजोबा वगैरे त्यांच्यापासून चाललेला आहे आणि आम्ही आता हा पुढे चालवतोय. तर नेमकं या मागचं कारण काय आहे? 1.5 दिवसांचा जो आपला नागोबा असतो त्याचं कारण काय आहे? ते कसं आहे, पिढ्यानपिढी ते चालू आहे आणि आम्ही तो पुढे वारसा त्यांचा चालू ठेवलेला आहे. स्वरूप कसं असतं मग याचं? म्हणजे सकाळी वगैरे मूर्ती वगैरे पूजन वगैरे केलं जातं. त्याच्यानंतर आरती वगैरे होते आणि मग देवासाठी नैवेद्य वगैरे केला जातो. आणि नैवेद्याचं एक खास वैशिष्ट्य असं आहे की इथे स्त्रिया काही करत नाही, पुरुषांनाच सगळं करावं लागतं. सवळं वगैरे नेसून वगैरे त्यांना उपहार वगैरे करावा लागतो आणि तो नैवेद्य म्हणून देवाला दाखवावा लागतो. याच्यामध्ये स्त्रिया काय करत नाही. आणि मुख्य म्हणजे गोष्ट कशी आहे की देवाची जी भांडी वगैरे आहेत ती पितळेमध्ये वगैरे आहेत. स्टेनलेस स्टीलचा काही वापर केला जात नाही. हे पिढ्यानपिढ्या आधीपासूनच चालू आहे. त्यामुळे आता आम्ही तेच भांडी वगैरे वापरतो. देवासाठी अलगच ठेवलेली आहेत असं. आणि तुमचं हे मूळ घर आहे, तर आता काय म्हणून किती जण आहात तुम्ही घरात? मूळ घर म्हणजे कसं आहे, आमचा एक मोठा सण असतो आणि त्याच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात, कुटुंब वगैरे, आणि खूप छान वाटतं वगैरे आणि चांगला होतो. त्याच्यानंतर फुगड्या वगैरे असतात, भजन वगैरे असतं. सगळे कुटुंब एकत्र येऊन असा एक उत्साह चांगला वाटतो ना, आनंदाचा.
आणि जे डेकोरेशन केलंय तुम्ही तर त्याचं नेमकं तयारी कशी होती तुमची? खूप छान. कारण कसं आहे ना, आम्ही हा वर्षभर आधीच प्लॅनिंग करून ठेवलेला असतो. म्हणजे आता कसं पुढच्या वर्षी काय करायचंय ते आम्ही आज रात्रीच प्लॅनिंग करून ठेवलंय. म्हणजे कसं पुढच्या वर्षी आम्ही काय करणार आहे. आणि हे डेकोरेशन केल्याचं खास वैशिष्ट्य असं आहे की सध्याच देऊळबंद मूवी रिलीज झाली आहे ना, तर त्याच्या आधारे आम्ही स्वामींचं डेकोरेशन करायचं असं ठरवलेलं, जेणेकरून येणाऱ्या भक्तांना वगैरे स्वामींचं एक दर्शन व्हावं यासाठी. काका तुम्ही मगाशी बोलला होतात की पांगाराच ना, त्याच्या पानात आपण पातोळ्या बनवतात, तर त्याचं नेमकं स्वरूप कसं आहे? त्यांचं नेमकं कारण म्हणजे कसं आहे, आमचा हौसा जो असतो तो हौसा आमचा ह्याच्या हळदीच्या पानामध्ये असतो. आता हळदीच्या पानामध्ये हौसा असल्यामुळे ते आम्ही शिजवू शकत नाही. मग शिजू शकत नसल्यामुळे आम्ही पंगाराच्या पानामध्ये तो हौसा करतो. आणि शक्यतो आता पंगारा हा औषधाचा मिळणार नाही काय, मग आम्ही एक झाड बघून ठेवलंय एका ठिकाणी काय, स्वामींचीच कृपा आहे ती काय, 1-2 प्रकार 2 झाडं आहेत ती काय, तिथून आम्ही ती पंगाराची पानं म्हणजे जेवढी पाहिजे वेस्टेज घालवत नाही, पुढल्या वर्षी मिळायला पाहिजे ती निसर्गाप्रमाणे काय, म्हणजे 20-25 पानं आम्ही आणतो काय, आणि त्याचे आम्ही ते प्रसादी आम्ही करंजा बनवतो, म्हणजे पातोळ्या बनवतो असं. आता तुम्ही ह्या सणानिमित्त एकत्र आला आहात, तर कसं वाटतंय? का की तुम्ही बोलू शकता? बरं वाटतं. बाकी फुगड्या वगैरे कधी असतात? म्हणजे आता हा कार्यक्रम वगैरे झाला होशाचा वगैरे, आता जेवणाचं वगैरे कार्यक्रम असतील, कोण येणाऱ्यांना जेवण वगैरे महाप्रसाद म्हणून. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या ह्याच्यामध्ये फुगड्या वगैरे मोठ्या जल्लोषामध्ये भक्तांची भाविकांची रांग लागते वगैरे येण्यासाठी, मग ते फुगड्या वगैरे घालतात. एक वेगळी मजा असते आणि मोठा सण आहे त्यामुळे. आणि 1.5 दिवसांचा असतो, तर उद्याचं नेमकं स्वरूप कसं आहे? उद्याचं काय? उद्याचं म्हणजे आता जसा उपहार केला देवासाठी, तसंच सकाळी उठून पूजा वगैरे देवासाठी उपहार केला जातो. आणि ते म्हणजे आता कसं ते हे माझे पप्पा आहेत ते बोलले की पंगाराच्या पाण्यामध्ये तो केला जातो नेवरीमध्ये. तर उद्या असं स्वरूप आहे की ते गावठी तूप असतं ना, त्याच्यामध्ये ते तळलं जातं आणि तो उपहार असतो. म्हणजे सेम प्रोसिजर, फक्त तळले जातात ते गावठी तुपामध्ये, आणि तो नैवेद्य उद्या देवासाठी असतो. आणि त्याच्यानंतर मग फुगड्या वगैरे त्या चालूच असतात वगैरे. आणि मग संध्याकाळी मग विसर्जन होतं आणि देवासाठी उपहार म्हणून चपाती आणि शेगुल कुरडू वगैरे भाजी वगैरे असतात. म्हणजे पावसाळ्यामध्ये नैसर्गिकच्या भाज्या आता येत आहेत ना, त्या भाज्या सगळ्या मिक्स करून एक भाजी असते आणि चपाती वगैरे असा नैवेद्य देवासाठी असतो. विसर्जन झाल्यानंतर मग तो सगळ्यांना दिला जातो. तर तुमचं खरंच खूप कौतुक आहे की तुम्ही अगदी 400 वर्षांपासून, म्हणजे खूप वर्षांपासूनची जी परंपरा आहे ती तुम्ही जपताय, आणि त्यामुळे तुमचं प्रहार डिजिटल तर्फे विशेष कौतुक. धन्यवाद. वडिलोपार्जित चालत आलेली ही 2 शतकांची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेव कैलासवासी शांताराम बंडू गोसावी आणि कैलासवासी रामचंद्र बंडू गोसावी यांच्यानंतर त्यांची पुढची पिढी अत्यंत निष्ठेनं पुढे नेणीत आहेत. आज धर्मनाथ, शांताराम गोसावी, संजय गोसावी, सतीश गोसावी, चंद्रकांत गोसावी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब ही आगळी वेगळी परंपरा तेवढ्याच श्रद्धेनं आणि उत्साहाने जपत आहे.